खूप दिवसानंतर मी ब्लॉग करते. ॲक्च्युलीमध्ये कोणताही आम्ही असं लॉंग याच्यावर गेलो नव्हतो. सो आज गडावर चाललो, तेही माझ्या मैत्रिणीकडे आलेले आहे मी. त्यानिमित्ताने आम्ही प्लॅन केलेला आहे. सो लेट्स गो आणि बघूया कसा वर्क होतो आहे. सगळे बसण्याची तयारी चालू आहे आणि अंजलीच्या काकांची इको आहे ही. आम्ही CNG भरायला थांबलेलो आहोत आणि तो व्हाईट गाडी जी आहे इको ती आमची आहे. आणि मी लांबून व्हिडिओ का काढते कारण की तुम्हाला माहिती CNGच्या इथे काही असं चालू शकत नाही. सो लेट इट बी. मेन म्हणजे वातावरण पण खूप चांगलं आहे इकडचं आणि एवढं ऊन पण नाही आहे सध्या आणि गाड्या पण बिलकुल नव्हत्या रोडला. म्हणून आम्ही पटकन कवर करणार आहोत सगळे स्पॉट्स. बघा कधीपर्यंत होतं आहे. आणि आता रायगड पण फिक्स झाले. सो लेट्स फायनली पोचलेलो आहोत. आता आम्ही पायवाटेने जाणार आहे कारण की रोपवेला जाम गर्दी आहे. आणि तुम्ही माझी बॅकसाईड बघू शकता. फायनली रिच्ड म्हणजे कुठे पायवाटसाठी. सो स्टे ट्यून्ड. आम्ही दुसऱ्या साईडने जाणं ठरवलं आहे कारण की कसं आहे ऊन भरपूर झालं आहे. म्हणजे अतिशय 10 वाजले पण एवढं ऊन लागतं आहे ना. स्वतः आम्ही दुसरा रोड सापडला आहे. रोडने पायर आहे आणि म्हणतात कमी आहे, शॉर्टकट आहे. सो बघूया कसं होतं आहे पुढचा प्रवास. पुढे चाललेला आहे आणि मी एकदम सावकाश जाणार आहे. मला कोणतीही घाई नाही आहे कारण की मला व्हिडिओ अँड फोटोज हवे. डोर आहे किंवा कमान तुम्ही म्हणू शकता, ही मला दिसलेली आहे. पटापटा पुढे चाललं आहे कारण की आम्हाला पुढचे स्पॉट्स कवर करायचे आहे. अर्धवटच काम बाकी अजून होईल. चला बघूया पुढे. सो आता आम्ही अर्ध्या टोकापर्यंत आलेलो आहोत आणि लास्ट टाईम जिथे आम्ही आलो होतो ती ॲक्च्युली फ्रंट साईड होती आणि फ्रंट साईड प्लस रोपवेचा जाण्याचा डिसाईड होता. पण रोपवेला जाम गर्दी होती त्यावेळी आणि पिरियड पण डिसेंबर महिना होता. मला माहिती आहे सुट्ट्यांचा. हळूहळू लोक येतात ते. होळी पेटली होती तुम्ही बघू शकता. आणि तो जो आहे मेन आपला स्पॉट जिथे आपण आपले महाराज आहे. स्कूल ट्रिप पण आलेल्या आहे. भुवारी मार्ग आहे. सॉरी मला नीट प्रोनाऊन्सिएशन करता येत नाही पण हा एस्केप पॉईंट किंवा लपण्यासाठी म्हणू शकतो. सो आता मी ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. हा वरचा टॉप व्ह्यू आहे. असा जंजिरेला होता तसा इकडचा एवढा नाही कारण की जंजिरेला सी होता सराउंडिंग एरिया. हा मेन गेट आहे इकडचा. इथे एवढं बघण्यासारखं होतं. खूप असा मला श्वास घ्यायचा होता म्हणून मी तर बसलेले एका स्पॉटला मी गेले नाही कारण की मला जास्त स्पॉट सगळे फिरायला नाही आवडत. म्हणून मी थांबले का याच्यामध्ये आणि बाकीचे गेलेले आहेत पुढं. म्हटलं तर श्वास मला घ्यायची जाम जरूरत आहे कारण की मला एवढा उन्हामध्ये जास्त नाही पटत यायला. सो स्टे ट्यून. सो अजून आम्ही पॉईंट्स कवर करत चाललो आहे. दुपारची वेळ आहे आणि हा एक टेम्पल आहे तुम्हाला दिसतं. मी झूम केले. सो सी इकडे ॲक्च्युली असं शेड पण इथं बसू शकतो वगैरे. एवढं कडक ऊन आहे पण थँक गॉड वारण आहे. गरम वारण नाही आहे. सो आम्ही दर्शन आता घेतलेलं आहे. आतमध्ये मी व्हिडिओ वगैरे काढला नाही कारण की जाम गर्दी होती आणि हा सगळा सराउंडिंग एरिया आणि इकडं गर्दी ना काहीच नाही आणि कसं एवढं हे नाही पब्लिक सध्या. आता आम्ही परत घरी जायला निघालेलो आहोत आणि आम्हाला घरी जाताना खूप म्हणजे असं एकदम मोकळा रस्ता भेटला होता आणि कुठेच अशी गर्दी पण वाटली नाही कारण की कसं ऊन खूप असल्यामुळे आम्हाला ना कुठेच अशी गर्दी लागली नाही. हा एकदम ना आदिवासी भाग येतो किंवा असं छोटंसं खेडेगाव तुम्ही म्हणू शकता. आम्ही मस्तपैकी असं वाटतं आमचीच गाडी फक्त चालते. तुम्ही बघू शकता आमच्या आजूबाजूला कोणतीही गाडी पण नव्हती आणि ही ट्रिप खूप मस्त झालं. थँक्यू फॉर वॉचिंग.